हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग आणि शिलाई शेअर करणार आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये परफेक्ट कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। 1 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरला आपल्याला करून घ्यायचा आहे 4 फोल्ड। कोणत्याही एका बाजूकडून अस्तर असं फोल्ड करायचं। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र कटिंग करणार आहे। तर बघा, छातीच्या साइज नुसार मी ते 13.5 इंच अस्तर फोल्ड केलेलं आहे। छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग प्लस 3 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला अस्तर कट करायचं आहे कुठल्याही साइजसाठी। अशा पद्धतीने मी अस्तर कट करून घेतलं। ब्लाउजचं जे काही माप आहेत ते मी स्क्रीनवरती दाखवलेले आहेत त्याप्रमाणेच घेणार आहे। तयार उंची मला ठेवायची आहे 13.5 इंच। तर मी एक मार्किंग करणार आहे 14.5 वर, दुसरं करणार आहे 15 वरती। बघा, फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच मार्जिन, बॅक पार्टमध्ये 1 इंच मार्जिन ठेवून मी हे मार्किंग केलेलं आहे। तुम्ही पण तुमच्या ब्लाउज उंचीनुसार मार्जिन ॲड करून मार्किंग करून घेऊ शकता। इथे आपल्याला सरळ कटिंग करून घ्यायचं आहे मार्किंग झाल्यानंतर। आणि ही लाईन अर्धा इंचाची आहे ती पण मी मार्क करून घेते, कारण पाठीमागच्या भागातून अर्धा इंच कमी करायचं आहे आपल्याला, पण दोन्ही पार्ट सेपरेट केल्यानंतर। शोल्डर इथे ठेवलेले आहेत मी 5.5 इंच। त्यानंतर आपल्याला मुंडा उंचीचं माप घ्यायचं आहे। 6 इंच मुंडा उंची घेतलेली आहे। इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे 5.5 वरती आणि ही लाईन अशी वरती जॉईंट करून घ्यायची आहे। तर बघा, ही लाईन सरळ मार्क करायची आणि याच लाईनवरती छातीचा चौथा भाग अर्धा इंच लूजिंग घ्यायचा आहे। तर इथे बघा, छातीचा चौथा भाग आहे, जो काय असेल तो तुमच्या छातीचा चौथा भाग करा। अर्धा इंच लूजिंग ठेवा। 9 इंच चौथा भाग आहे, अर्धा इंच लूजिंग ठेवलं मी आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। कमरेचा चौथा भाग आहे 7 इंच, 1 इंच टक्स मार्जिन, 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर छातीचा आणि कमरेचं माप झाल्यानंतर लाईन जॉईंट करून घ्यायची आहे। आता फ्रंट पार्टसाठी मार्जिन वाढवायचं आहे। मुंड्याच्या बाजूकडे 1.5 इंच आणि कमरेच्या बाजूकडे 2 इंच। हे मार्जिन फक्त फ्रंट पार्टसाठी आहे। तर दोन्ही पार्ट सेपरेट केल्यानंतर बॅक पार्टमधून कट करायचे। कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मी मुंड्याचा आकार दिला। फ्रंट पार्टचा आकार आपण कटोरीचा पार्ट जॉईंट केल्यानंतर कट करणार आहे। तर केलेल्या मार्किंग प्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे। अतिशय सोपी पद्धत आहे ब्लाउज कटिंग शिलाईची। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। परफेक्ट दाखवणार आहे फिटिंगपर्यंत ब्लाउज आणि खूप छान फिनिशिंगमध्ये कसा तयार करायचा सगळ्या टिप्स देणार आहे। दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने। त्यानंतर बघा, हे दोन्ही अस्तर असे सेपरेट करायचे आणि इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर इथे कटिंग करण्यासाठी आपल्याला मी बॅक घेतलेला आहे। एक्स्ट्रा 1.5 आणि 2 आपण वाढवलेलं होतं ते काढायचं आहे। उंचीमधून अर्धा इंच काढायचं आहे। तर आपला हा परफेक्ट बॅक झाला। यावरती कुठलीही डिझाईन आपण करू शकतो। बॅक मी साईडला ठेवते, पेपर कॅनव्हासवरती गळा करायचा आहे त्याचा, तर ते तुम्हाला शिलाईच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते। हा आहे फ्रंटचं अस्तर। व्यवस्थित अगोदर फोल्ड करून घ्यायचं। इथे मी गळा रुंदीचं माप टाकते बघा। सगळ्यात अगोदर मी खालून अर्धा इंचाचं माप टाकत आहे, जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे फ्रंटसाठी। बघा, अर्धा इंच इथे 2 पॉईंट घेतले आणि लाईन मार्क केली। त्यानंतर इथे आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि गळा उंची घ्यायची आहे 6.5 इंच। 6चा गळा तयार होणार आहे। त्यानंतर ब्रॉडनेस इथे 3 घ्यायचा आहे आणि हा पार्ट असा वरती जॉईंट करायचा आहे। बॉक्स झाल्यानंतर आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे आणि बघा, इथे फोल्ड बाजूकडून 4 इंचावरती मार्क करायचा आहे। खालच्या बाजूकडून टक्स घेऊ शकतो, वरून घेऊ शकतो। वरून मी घेतलेला आहे 10.5 वरती आणि ही लाईन अशी सरळ मार्क करायची। मुंड्याच्या बाजूकडे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे। 2 इंच टक्स रुंदी घेऊन असा कर्व शेप इकडे जॉईंट करायचा आहे। तर आपला हा प्रिन्सेस कटचा शेप झाला। मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स कट करायचा आहे, तर मार्क करून घेतला मी आणि तो पण यामध्ये जॉईंट केला। क्रॉस मार्क करायचा आहे इथून इथपर्यंत, कारण आपण अर्धा इंच उंचीमध्ये वाढवलेला आहे। तर फिटिंगच्या बाजूकडे अर्धा इंच असं क्रॉस मार्क करून ते कट करायचं। त्यानंतर कटोरी कट करायची आहे। बघा, कटोरीतला जो अर्धा इंचाचा टक्स आहे तो पण कट करायचा आहे। जे अर्धा इंच उंची होती आपण पूर्ण उंचीमध्ये आपण जे घेतलेलं होतं, तर ते फक्त आपल्याला कटोरीच्या पार्टमध्ये टक्सच्या बाजूकडेच अर्धा इंच वाढली जाते उंची आणि परफेक्ट कटोरी बसते, कमी पडत नाही। जरी कमी पडली तर अर्धा इंचापेक्षा जास्त कमी पडत नाही आणि अर्धा इंचाची गोलाई तसंही आपण कट करणार आहे, तर त्यामध्ये ते ॲडजस्ट होऊन जातं। ह्याचे 2 भाग केले मी। फ्रंट हुक ब्लाउज आहे हा।
तर अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे फ्रंट पार्टचं कटिंग, बॅक पार्ट पण झाला। बाहीचं कटिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही, ऑलरेडी मी एक अशा पद्धतीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला एंड स्क्रीनला देते। बाहीचं कटिंग बघायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता चंद्रमुखी बाही कशा पद्धतीने काढली जाते, कशा पद्धतीने शिलाई केली जाते। आपल्या चॅनलवरचा सगळ्यात जास्त व्हायरल झालेला तो व्हिडिओ आहे, 20 लाखपेक्षा जास्त त्याचे व्ह्यूज आहेत। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी त्याचं कटिंग शिलाई दाखवलेलं आहे। या व्हिडिओमध्ये तो पार्ट घेणं शक्य नाही झालं तर मी ते स्किप केलेलं आहे। बाकी बॅक पार्ट, फ्रंट पार्ट परफेक्ट कटिंग आहे फिटिंगपर्यंत, स्लीव्ज सोडली तर। मेन कपड्यावरती इथे मी कटिंग करून घेते आणि शूट न घेण्याचं कारण असं की ब्लाऊज पीस खूप कमी पडत होता आणि त्या कस्टमरला तीच बाही पाहिजे होती, तर भरपूर ॲडजस्ट करून मी त्या बाहीला तयार केलं आणि तेवढं नाही दाखवू शकले म्हणून। तरीही तुम्हाला ती बाही बघायची असेल तर मला तशी कमेंट करा, मी सेपरेट फक्त बाहीचा व्हिडिओ बनवते। चंद्रमुखी बाही शॉर्ट काटामध्ये कशी बनवायची, लॉंगमध्ये कशी बनवायची, दोन्ही व्हिडिओ दाखवेन तुम्हाला, पण मला तसं कमेंट करा। तर सगळे पार्ट मी मेन कपड्यावरती इथे कट करून घेते। जी बॉर्डर आहे ती फक्त बाहीसाठी मी वापरणार आहे म्हणून बॉर्डर सोडून मी बाकीचे पार्ट कट करते। डिझाईन एकेरी असेल म्हणजे एका बाजूकडेच असेल तर डिझाईन बघून तुम्ही कटिंग करा, आडवे तिडवे पार्ट ठेवू नका। बाहीची डिझाईन, बॅकची डिझाईन, फ्रंटची डिझाईन सगळी एकसारखी यायला पाहिजे। आता यामध्ये डिझाईन असं काही नाही आहे, कसाही पार्ट ठेवला तरी ती सेमच दिसणार आहे, पण बऱ्याच ब्लाऊज पीसवरची डिझाईन तशी नसते। एकेरी डिझाईन असेल तर आपल्याला त्या पद्धतीने पार्ट ठेवून कट करावे लागतात। तर अशा पद्धतीने मी फ्रंट पार्टसाठी मेन कपडा अर्धा इंच वाढवून कट करून घेतलेला आहे। आता आपण याची शिलाई करूयात। तर सगळ्यात अगोदर इथे बघा मी फ्रंट घेते आणि मी नेहमीप्रमाणे काय सांगते, दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवायचे। मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे आपल्याला अस्तर ठेवायचं, सगळीकडे शिलाई करायची, एक्स्ट्राचा कपडा काढून टाकायचा। तर हा बघा माझा पार्ट तयार झाला। सेम असाच मी कटोरीचा पण तयार करते, यामध्ये मी तुम्हाला अस्तर जॉईंट केलेला भाग नाही दाखवलेला। तर हे सोपं आहे आणि अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये म्हणाल तर सगळ्याच व्हिडिओमध्ये मी अस्तर जॉईंट करून दाखवलेलं होतं, तर व्हिडिओ बरेच मोठे होतात आणि तेच रिपीट करण्यापेक्षा मी अस्तर आहे ते जॉईंट करून घेतलेलं आहे। तुम्ही पण अशा पद्धतीनेच करून घ्या। आता आपण कटोरीचा पार्ट जॉईंट करू। मी दोन्ही कटोरी तुम्हाला जॉईंट करून दाखवणार आहे कशा पद्धतीने करायची बघा। प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटोरी नेहमी खालच्या बाजूकडून जॉईंट करायची, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची, शिलाई डबल करायची आहे। त्याचबरोबर पार्ट कुठलाही ओढायचा नाही कमी जास्त होतोय म्हणून, तर व्यवस्थित आपल्याला जसा पार्टचा आकार आहे त्या पार्टच्या आकाराप्रमाणे तुम्हाला फिरवत त्यावरती कटोरीचा पार्ट जॉईंट करायचा आणि इथे बघा अगदी परफेक्ट कटोरी बसली आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी डबल शिलाई पण केली आणि अजिबात ओढायचं नाही, ओढलं की भरपूर साऱ्या त्याच्यावर चून पडणार आहेत आणि त्याचं फिनिशिंग पूर्णपणे खराब दिसणार कटोरीच्या लाईनवरती, तर तसं करू नका। या पद्धतीने कटोरी जॉईंट करा, परफेक्ट बसणार आहे। जास्त म्हणाल तर ब्लाऊज पीसच्या सूतवरती सुद्धा बरंच डिपेंड असतं। एक ब्लाऊज पीसचा जो कपडा असतो ना तो खूप जास्त लांबत असतो, कसा जरी पकडला तरी सुद्धा आपले फरक होत असतात कपड्यानुसार, तर तुम्ही त्याप्रमाणे त्याला ॲडजस्ट करू शकता। इथे पण बघा मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन दुसरी कटोरी पण तुम्हाला जॉईंट करून दाखवलेली आहे आणि एकदम व्यवस्थित बसली आहे। आपल्या दोन्ही कटोरी जॉईंट झाल्या आणि पफसुद्धा बघा किती परफेक्ट आलेला आहे, अजिबात चपटा ब्लाऊज हा बसतच नाही, कारण आपण 2 इंचाचा टक्स यामध्ये कट केलेला आहे। दोन्ही कटोरी जॉईंट झाल्या की लगेच त्याला हुकाईपट्टी आणि आईपट्टी जॉईंट करायची। हुकाईपट्टी तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे उजव्या बाजूला डाव्या बाजूला करू शकता, हवं तर तुम्ही तुमच्या मापाचा ब्लाऊज बघा त्याची पट्टी कुठे आहे आणि त्या पद्धतीने लावा। मार्जिन फक्त 1/2 इंच घ्यायचं आहे दोन्ही पट्टी जॉईंट करण्यासाठी। ही लावलेली आहे मी आईपट्टी। आईपट्टीसाठी अस्तरचा कपडा वापरलेला आहे कारण मला मेन कपडा खूप कमी पडत आहे म्हणून बाहीसला, तर ही पट्टी यावरती अशी फोल्ड करायची आहे। पण तुमच्याकडे कपडा शिल्लक असेल तर मी ते सांगेन तुम्हाला की तुम्ही मेन कपड्याचा वापर करा आईपट्टीला, हुकपट्टीसाठी तुम्ही अस्तर वापरू शकता। याच्या मध्यभागी पण एक शिलाई देऊन घेतली म्हणजे पट्टीचं फिनिशिंग पण छान दिसतं। आता इकडे हुकपट्टी लावायची। हुकपट्टी लावताना नेहमी ती सरळ बाजूकडून जॉईंट करायची, आतल्या बाजूकडे फोल्ड करायची। आईपट्टी याच्या उलट लावतो आपण, ती आतून लावतो आणि बाहेरच्या बाजूकडे फोल्ड करतो। तर ह्या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा। आणि तसंही तुम्ही जर आई जे असतात ते तुम्ही हातावर करणार असाल तर आईपट्टीसुद्धा तुम्ही बाहेरून आतल्या बाजूकडे फोल्ड करू शकता। मशीनवरचे आई असतील तर मात्र तुम्हाला पट्टी बाहेरच फोल्ड करावी लागणार आहे। तर ह्या दोन्ही आपल्या पट्ट्या लावून झाल्या। मी उंची चेक करून घेते एकदा परफेक्ट आहे का,
जर नसेल तर असं थोडंसं आपल्याला लेवल करून घ्यायचं आहे कट करून, तसंच ठेवायचं नाही, कुठले पण पार्ट असू दे डबल चेक करायचेत आपल्याला। आता इकडे बघा आपल्याला दोन्ही पार्ट मी एकत्र ठेवले, मुंडा अर्धा इंच गोलाई कट करायची आहे, पार्ट मिळवून ठेवलेला आहे मी आणि मार्किंग करूनच कटिंग करायचं, अंदाजाने कटिंग करायचं नाही, चुकून कटिंग आपलं ते जास्त होऊ शकतं, जास्त कटिंग झाल्यामुळे मुंड्यामध्ये तुमचा ब्लाऊज खेचला जाईल, तर फक्त अर्धा इंचाची गोलाई कट करा। इथे बघा तुमचे पार्ट पण सेम होतील आणि गोलाई पण कट होईल। अशा पद्धतीने आपलं गोलाई कट झालेलं आहे मुंड्याची। आता पुन्हा एकदा मी व्यवस्थित खाली पण चेक करते, उंची कमी जास्त वाटते का, जर वाटली तर ठीक आहे मी कट करून काढेन, नाही वाटली तर व्यवस्थित त्याला कंबरपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। तर प्रिन्सेस कट ब्लाऊज हा खूप सोपा आहे, खूप छान फिटिंगला बसतो परफेक्ट आणि माझी कटिंग शिलाईसुद्धा खूप सोपी आहे। तुम्हाला जर आपल्या ब्लाऊजच्या पेपर पॅटर्न ऑर्डर करायच्या असतील तर मी माझा स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटतील। आपल्याकडे 28 साईजपासून 42 साईजपर्यंत पेपर कटिंग अवेलेबल आहेत, त्यामध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, बोटनेक ब्लाऊज ह्या ब्लाऊजच्या पेपर कटिंग भेटणार आहेत। पायपिंग करण्यासाठी मी सिंगल पट्टी लावून घेतली अशा पद्धतीने आणि आता आपल्याला ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून पायपिंग करायचे, पायपिंग करू शकतो किंवा गोट पण करू शकतो, जसं की पट्टी गोट, आतमध्ये पूर्ण पट्टी फोल्ड केली की त्याचा पट्टी गोट बनतो आणि पायपिंग काढलं तर त्याचं असं गोट बनतो। या पद्धतीने बघा एकदम बारीक पायपिंग घेते मी, आवडीप्रमाणे तुम्ही पण घेऊ शकता, कॉन्ट्रास्ट फॅब्रिक पण तुम्ही पायपिंगसाठी वापरू शकता, म्हणजे ब्लाऊज खूप छान दिसतात आणि या पायपिंगचं फिनिशिंग अगदी परफेक्ट येतं, कोणीही बनवू शकता याला, अगदी नवीन जरी तुम्ही स्टार्ट केलं असेल शिलाई क्लासला तरीसुद्धा तुम्ही ही पायपिंग बनवू शकाल, एवढी सोपी आहे, परफेक्ट आहे। सेम अशीच मी दुसऱ्या पार्टला पण बनवून घेतली आहे आणि कंबरपट्टी लावायच्या अगोदरच पायपिंग झालेलं आहे माझं। मी पुन्हा खाली चेक करते, ते मला थोडंसं क्रॉस वाटते तर हे मी लाईन असं सरळ करून घेतलं आणि हे सरळ झाल्यानंतर आता मी याला कंबरपट्टी लावणार आहे। तर कंबरपट्टी मी फोल्ड लावते, पण तुम्ही पट्टी सिंगल पण लावू शकता, सिंगल पट्टी घेतलात तर एका बाजूकडे फोल्ड करा, डबल घेतली तर काही गरज नाही, फोल्ड करून डायरेक्ट तुम्ही अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी लावू शकता। इथे अर्धा इंचाचा क्रॉस अगोदर कटिंग करायचा आहे पट्टी लावण्याच्या अगोदर आणि मग पट्टी लावायची। बघा बॅक पार्टमध्ये सुद्धा मी हे कटिंग करत असते, तुम्हाला पुढे दिसेलच, त्यामुळे फ्रंटमध्ये करणं गरजेचं आहे, जर नाही केलं तर मग पार्ट आपले छोटे मोठे होणार, फिटिंगच्या बाजूकडे अर्धा इंचाचा फरक पडणार, त्यासाठी दोन्हीकडे ही पद्धत फॉलो करायची। नसेल तर दोन्हीमध्ये कटिंग करू नका, केलं तर दोन्ही भागाला कटिंग करा। आता ही पट्टी बाहेरच्या बाजूला फोल्ड करायची, पुढून फोल्ड करायची आणि इथे दाब शिलाई द्यायची, मग पट्टी आतमध्ये फोल्ड करून याच्या किनारीला शिलाई करायची आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी जॉईंट केली आहे, मार्जिन सेम ठेवायचं आहे, अर्धा इंचाचं कमी जास्त करायचं नाही। तर या पद्धतीने इथे बघा परफेक्ट इथे माझी पट्टी लावून झाली, मी दुसरी पण अशीच लावून घेते। दोन्ही पट्टी लावून झाल्या, पुन्हा एकदा मी व्यवस्थित पार्ट माझा झाला आहे का बघते, खालीवर झालं असेल तर पुन्हा आपल्याला काढ ते करावं लागतं, पण लावतानाच व्यवस्थित लावलं तर काही प्रॉब्लेम येत नाही। आता पाठीमागचा गळा कट करूयात, गळा मी पेपर कॅनव्हासवरती कट करणार आहे आणि सिंपल गोल गळा बनवायचा आहे याचा। हा पेपर अगोदर मी यूज केलेला होता, पण या कस्टमरला गोल पाहिजे तर याच पेपरवरती मी मार्किंग करते। बघा इथे गळा रुंदी गळा उंचीचं माप टाकायचं आहे, 10.5 वरती गळा उंची टाकते, 10चा गळा तयार होईल। खालचा ब्रॉडनेस मी 3 इंच ठेवला, गळा रुंदी 2.5 इंच ठेवली, अशा पद्धतीने याचा बॉक्स करून घेतला। यामध्ये आपल्याला असा राऊंड द्यायचा आहे, बाहेरून 1 इंच वाढवून घ्यायचा आहे, वाढवलेल्या मार्किंगप्रमाणे मी याला कट करते, हेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घेते। बघा हे पुसट दिसत आहे मला, मी त्यावरच हे डार्क करते। सेंटर लाईन सुद्धा मार्क करायची आहे या पेपरला। आता आपल्याला काय करायचे, मेन कपडा अस्तर व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे, त्या अगोदर इथे मी सेंटर लाईन मार्क करते अस्तरला। बघा आतल्या बाजूकडे पेपर आपण करणार आहे, याचा एक्स्ट्रा अस्तर वापरायची गरज नाही, कापड जर व्यवस्थित जाड असेल तर। अस्तरवरती अगोदर हा पेपर मी जॉईंट केला, बघा सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून घेतली आहे आणि यावर शिलाई दिली। आता हा मेन कपडा आपला सरळ आहे, सरळवरती हा अस्तर असा ठेवला। आता इथे काय करायचं, फक्त गळ्याच्या मार्किंगवर शिलाई करायची आहे, परफेक्ट गळा बनतो, कुठल्याही आकाराचा असू दे, कितीही किचकट असू दे, परफेक्ट गळा बनतो, परफेक्ट फिनिशिंग येतं आणि परफेक्ट मापसुद्धा येतं। तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा। आतून याला मी कट करून घेते, कट करताना फक्त अर्धा इंच मार्जिन आपल्याला ठेवून कटिंग करायचं आहे आणि ठेवलेल्या मार्जिनवर कट द्यायचेत,
कट देताना शिलाई कट होणार नाही याच्याकडे पण तेवढंच लक्ष घ्या। या कस्टमरला गोल गळ्यावरतीच ब्लाऊज पाहिजे होता, चंद्रमुखी बाही पाहिजे होती, तर त्या पद्धतीने मी याला बनवलेला आहे आणि खरंच खूप सुंदर ब्लाऊज तयार झाला हा। फक्त बाहीचं व्हिडिओ मी यामध्ये शेअर नाही केलेला आणि त्याचं कारण पण मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे। तरीही तुम्हाला हाच व्हिडिओ म्हणजे ही बाही बघायची असेल तर त्या ब्लाऊज बाहीचा व्हिडिओ मी तुम्हाला एंड स्क्रीनला देते। त्या व्हिडिओमध्ये ती बाही तुम्ही बघून बनवू शकताल आणि सेपरेट पण मी अपलोड केलेला आहे, तो पण व्हिडिओ देईन तुम्हाला। 2-3 व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती आणि ते बरेच व्हायरलसुद्धा झालेले आहेत, कदाचित ते तुम्ही पाहिले पण असतील। अशा पद्धतीने मी किनारीला शिलाई देऊन घेतली। आता सगळीकडे शिलाई द्यायची, एक्स्ट्राचं जे काही साईडला कापड आहे ते कट करायचं। आता इथे तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार झाला, मापसुद्धा परफेक्ट आलेला आहे। तर खूप सोपी पद्धत आहे गळे बनवायची, नक्की ट्राय करू शकता तुम्ही नवीन असाल तर हीच पद्धत वापरा, तुमचे पण गळे खूप छान फिनिशिंगमध्ये तयार होतील। कोणत्याही आकाराचा गळा असू दे, कुठल्याही साईजसाठी असू दे, शिलाईची पद्धत हीच वापरायची। कपडा जाड असेल तर, समजा कपडा तुमचा ट्रान्सपरंट असेल तर मात्र तुम्हाला एक्स्ट्रा अस्तरवरती पेपर जॉईंट करून घ्यावा लागेल आणि मग तशा पद्धतीनेच त्याला शिलाई पण करावं लागणार आहे। ही सोपी पद्धत आहे, कमी वेळेत तयार होते। सेंटर लाईन मार्क केली मी याला, सेंटरपर्यंत साईड पार्ट फोल्ड करायचा, टक्स रुंदी अर्धा इंच, टक्स उंची 4 इंच या साईजचा टक्स घ्यायचा आहे। सेम फॉलो करायची दुसऱ्या बाजूला पद्धत, साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करायचा आणि असं शिलाई देऊन घ्यायची आहे। आता बघा मी काय मगाशी सांगितलं, आपल्याला याचं क्रॉस कटिंग करायचं आहे फोल्ड करून, जे आपण फ्रंटला केलेलं होतं सेम तेच। बघा मी फ्रंटला केलं तर बॅकला सुद्धा करते, नाही बॅकला केलं तर फ्रंटला सुद्धा करायचं नाही। तर अशा पद्धतीने मी हे क्रॉस कटिंग करून घेतलं। बघा आपला बॅक पार्ट आता एकदम सरळ रेषेमध्ये तयार झालेला आहे। कटिंग करण्याचं कारण एवढंच की जे खालचं जे आपला कपडा आहे तो एका सरळ रेषेमध्ये दिसत नाही, असा तो खाली आलेला असतो टक्समुळे, तर तो सरळ करण्यासाठी फक्त तेवढं कटिंग करायचं। त्याच्यामुळे फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही, किंचितसाही फरक पडत नाही, फक्त फिनिशिंग चांगलं येतं म्हणून ते कटिंग करायचं। बरेच जण विचारतात ते कटिंग का करायचं, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत पण असते। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन येते मी, शिलाई केलेली आहे आणि याच्या किनारीला पण शिलाई देऊन घेतली। बघा आपली पट्टी जॉईंट झालेली आहे, लेस लावून घेते गळ्याला, कारण याची जी किनार आहे ती बाहीसाठी वापरायची आहे आणि ह्यांना पण सिंपल असा गळा पाहिजे होता लेस वगैरे लावून, तर मी तशा पद्धतीनेच याला बनवलेला आहे। बघा तुम्ही तुमच्या एरियानुसार या ब्लाऊजला शिलाई घेऊ शकता। यामध्ये बॅक डिझाईन झाली, गोल गळ्यावर जरी असली तरी लेस वगैरे लावलेली आहे। पेपर कॅनव्हासवरती गळा केला म्हणून तुम्ही गळ्यासाठी 50 रुपये एक्स्ट्रा घेऊ शकता। बाही पफ केलेली आहे याची मी, म्हणून मी बाहीसाठी सुद्धा 50 रुपये एक्स्ट्रा घेतले। जी माझी मेन शिलाई असते 350 रुपये, त्यामध्ये मी एक्स्ट्रा 100 रुपये चार्ज घेतलेला आहे या ब्लाऊजच्या शिलाईला। तर टोटल शिलाई या ब्लाऊजची मी 450 रुपये घेतलेली आहे। तर तुम्ही तुमच्या एरियानुसार घेऊ शकता। बरेच जण विचारतात की ताई शिलाई कशी हे करायचं, मी डिझाईननुसार चार्जेस वाढवत असते। बेसिक शिलाई माझी आहे फक्त 350 रुपये, अस्तर मी माझ्याकडचंच वापरत असते, कस्टमरचं अस्तर नाही यामध्ये। तर अशा पद्धतीने मी लेस दुसरी लावण्यासाठी असं मार्क करून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा याला असं फोल्ड केलं। हेच मार्किंग मी दुसऱ्या बाजूकडे उमटवून घेते बघा व्यवस्थित। आता आपण त्या आकारावरती पण लेस लावूयात, म्हणजे हा गळा एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल, एकदम सिंपल दिसणार नाही। हवं तर लेस तुम्ही डबल राऊंडमध्ये पण लावू शकता, पान आकारामध्ये पण लावू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं। पण सिंपल असं याला थोडंसं लुक वेगळा द्यायचा प्रयत्न केलेला आहे मी। मधल्या भागाला पॅच लावून डिझाईन आणखीन छान दिसेल, कारण ही साडीवरचा ब्लाऊज जो आहे ना ती काठपदराची साडी होती, तर त्याप्रमाणेच त्याला बनवलेलं आहे। साडी कशी आहे हे बघून डिझाईन ठरवायचं। अगदीच डेली वेअरची साडी असेल तर त्याला लेस वगैरे लावायची काही गरज नाही, आपण त्याला सिंपल मध्ये बनवू शकतो, गळ्याचे आकार वेगवेगळे काढून। अशा पद्धतीने इकडे बघा मी लेस लावून घेते। तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बरंच काही शिकायला भेटत असतं, फक्त व्हिडिओ पूर्ण बघत जावा, कारण मी छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्यासुद्धा सांगत असते आणि त्यामुळे तुमच्या ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये फिनिशिंगमध्ये खूप फरक पडत असतो आणि तेच खूप महत्त्वाचं असतं। माझे व्हिडिओ मोठे असतात पण मी सगळं काही तुम्हाला सांगत असते व्हिडिओमध्ये। तर ह्या पद्धत तुम्ही फॉलो करू शकता। जर तुमच्या काही चुका होत असतील तर तुम्ही चेंज करू शकता यामध्ये, जेणेकरून तुमचासुद्धा ब्लाऊज अगदी परफेक्ट बनेल। तर या पद्धतीने पाठीमागचा गळा माझा तयार झाला। आता आपण याची शोल्डर जॉईंट करूया। शोल्डर जॉईंट करण्यासाठी मी गळ्याच्या बाजूकडे पार्ट व्यवस्थित मिळवून ठेवलेले आहेत। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी डबल शिलाईसुद्धा केलेली आहे।
बघा माझे दोन्ही शोल्डर इथे जॉईंट झालेले आहेत. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून डबल शिलाई एकदम परफेक्ट. हे दोन्ही शोल्डर जॉईंट झाले. आता एक्स्ट्रा शोल्डर पट्टी काय आहे का बघायचं, कारण दोन्ही पट्ट्या सेम असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मुंड्याच्या बाजूकडे बघा असं माप कमी जास्त आपलं होत असतं, तर ते तसंच ठेवायचं नाही, त्याला कट करून सेम करायचं आहे जसं मी आत्ता केलेलं आहे. जर असंच ठेवून तुम्ही बाही जॉईंट केलात तर तुमचं फिटिंग पूर्णपणे बिघडणार आहे. बाहीतले जॉईंट सेम येणार नाहीत, पार्ट तुमचे खालीवर होणार. तर हे पहिली गोष्ट चेक करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे शोल्डर पट्ट्या दोन्ही चेक करायच्या. सेम असतील तर ठीक आहे, पण नसतील तर त्यासुद्धा आपल्याला कट करून सेम करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने मी याला बाही जॉईंट करून घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीने माझी बाही तयार झाली आणि याचा व्हिडिओ मी तुम्हाला एंड स्क्रीनला देते आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि फिनिशिंगसुद्धा बघा ब्लाऊजचा आतमधून सुद्धा किती सुंदर आलेलं आहे. असंच तुमचं पण येईल या पद्धतीने शिलाई केली तर. आता बघा कमरेचा सेंटर काढला. सेंटरपाशी हुकपट्टी ठेवून तुम्हाला साईडला ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे. आता कमी जास्त काय झालं असेल तर ते क्रॉसमध्ये कट करायचं, पण चेस्टचा जो पॉईंट आहे ना तो तुम्हाला व्यवस्थित मिळवून ठेवायचा आहे, तिथे मागे पुढे करायचं नाही. फक्त कमरेमध्येच थोडंसं आपलं पार्ट मागे पुढे होत असतात, कमी जास्त होत असतात आणि ते कट करणं गरजेचं आहे. जर नाही कट केलं तर मग आपलं फिटिंगसुद्धा त्या पद्धतीनेच होणार. हुकाईपट्टी आपली व्यवस्थित मॅच होणार नाही, मागे पुढे होणार, हुकाईपट्टीमध्ये गॅप राहणार. तर या पद्धतीने तुम्ही फिटिंग करा. ब्लाऊज जोडताना असाच जोडा, कमरेचा सेंटर काढून. हुकाईपट्टी सेंटरवर ठेवायची, जसं आपण जोडल्यानंतर हुकाईपट्टी होते सेम तशी ठेवायची आणि साईडने ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे. बघा मी ते पण आईपट्टी सेंटरच्या पुढे ठेवायची. आईपट्टी एक्स्ट्रा असते, ती आपण कुठल्या पण मापात मोजत नाही, ना छातीच्या ना कमरेच्या, तर ती पुढे ठेवायची आणि असा ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं जे काही झालेलं आहे ते असं कट करायचं. ब्लाऊज उलटा करून दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घ्यायच्या आणि मग करायचं आहे याचं फिटिंग. आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा. तुम्हाला माझे ब्लाऊजचे पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला परफेक्ट कटिंग भेटणार आहेत. अगदी तुम्हाला त्यामध्ये काहीही वाढवायची गरज नाही, कमी करायची गरज नाही. फक्त ठेवायचं, कट करायचं, ब्लाऊज स्टिच करायचा त्या मापाचा. जे जास्त आपल्या कटिंग चालल्या जातात रेग्युलर कस्टमरला जे आपण हे करतो त्या पद्धतीनेच ते बनवलेले आहेत. उंची वगैरे अजिबात कमी नाही आहे. कुठल्याही ब्लाऊजसाठी तुम्हाला उंची कमी करावी लागणार आहे ना जास्त. परफेक्ट ब्लाऊज कटिंग आहेत, तुम्ही मागवू शकता. नवीन असाल तर परफेक्ट तुमचे ब्लाऊज होतील, तर नक्की ट्राय करा. आणि खूप स्वस्त आहेत ब्लाऊजच्या पेपर कटिंग आपल्या. मला फक्त मेसेज करा म्हणजे तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटतील, किंमत वगैरे. दोन्ही बाजूकडे इथे मी शिलाई करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, याला करायचं आहे फिटिंग. आता कमरेचा चौथा भाग आपला जो काही होता तो इथे घ्यायचा आहे. कमरेचा चौथा भाग आपला होता 7 इंच, तर 7 इंचवर मार्क करायचे. इथे आहे आपला छातीचा चौथा भाग. आयपट्टी सोडून मार्किंग करायचं आहे या बाजूकडचं. तर बघा आपण 9.5 वरती मार्किंग केलेलं होतं लुजिंग सहित. मी 9 वरती चौथा भाग फिटिंगचा डायरेक्ट घेतलेला आहे. कस्टमर पहिल्यांदाच आलं असेल तर लुजिंग सहित फिटिंग करा आणि माहिती असेल तर त्याप्रमाणे फिटिंग करा. मी सुरुवातीला चौथा भाग जो काय आहे त्यातला अर्धा इंच लुजिंग सहितच फिटिंग करत असते. तर या पद्धतीने ते माझी लाईन मार्क करून झाली आहे. इकडे पण लाईन मार्क करूयात आपण. कमरेचा चौथा भाग 7 इंच, छातीचा चौथा भाग 9 इंच, बाहीचा राऊंड होता 6 इंच. जो काही तुमचा असेल तो तुम्ही घेऊ शकता इथे. तर या पद्धतीने माझे मार्किंग झाले. लाईन सरळ अशी करून घ्यायची आहे आणि ते तुम्ही बघू शकता आपलं एकदम परफेक्ट सरळ लाईनमध्ये फिटिंगसुद्धा झालेलं आहे. बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम आहे, फिटिंग का सरळ लाईनमध्ये होत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कट करून बघा, तुमचं पण फिटिंग परफेक्ट येणार आहे. या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरून शिलाई द्यायची आहे आणि याच्या साईडला सुद्धा एक्स्ट्रा 3 शिलाई द्यायच्या आहेत 1/2 इंच मार्जिनच्या. एक दाब अंतर ठेवायचं शिलाईसाठी, म्हणजे 1/2 इंचाचं आपलं शिलाई होत असते. बरोबर 1/2 इंचाचा गॅप एकसारखा राहतो. तर त्याच्या साईडला पण तुम्ही शिलाई द्या. दोरे आहेत ते वेळच्या वेळी कट करा, तसेच सोडू नका, ते पण खूप गरजेचं आहे. बघा इकडे मी शिलाई देऊन घेते. अगदी परफेक्ट आपले बाहीचे जॉईंट, त्यानंतर पार्ट एकदम परफेक्ट झालेलं. कुठलाही भाग तुम्हाला खालीवर झालेला दिसणार नाही, त्यानंतर कमी जास्त झालेला दिसणार नाही. परफेक्ट ब्लाऊज बनतो. आपण सगळे पार्ट चेक करून जॉईंट केलेले आहेत, त्यामुळे फिटिंगमध्ये किंचितसाही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही.
तेच जर आपण बिना चेक करता ब्लाऊज फक्त पार्ट जोडत गेलो तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येणार। तुम्ही या पद्धतीने जावा, तुमचा ब्लाऊज कधीही चुकणार नाही, परफेक्ट फिटिंग परफेक्ट फिनिशिंग येणार आहे। तर बघा माझा ब्लाऊजला इथं सगळीकडे शिलाई देऊन झाली, पाठीमागे मी त्याला नॉट लावणार आहे, लटकन करणार आहे कपड्याचेच। तर मी तुम्हाला ब्लाऊजचा पूर्ण लुक सुद्धा दाखवते कसा झालेला आहे। आणि बाहीसाठी मी तुम्हाला सांगितलंय, हीच बाही तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही माझा एंड स्क्रीनला जो मी चंद्रमुखी बाहीचा जो ब्लाऊज आहे त्याचा व्हिडिओ लावलेला आहे ना, तो बघा, त्यामध्ये तुम्हाला या बाहीचं कटिंग शिलाई दोन्ही बघायला भेटणार आहे। बाकी ब्लाऊजचं कटिंग शिलाई सेम आहे। आणि तुम्हाला जर समजा ही बाही बनवायची नसेल तर तुम्ही या ब्लाऊजला त्या मापाची बाही, म्हणजे जसं की शॉर्ट असेल, लॉंग असेल, कुठलीही बनवू शकता। फक्त बाहीसाठी घडी टाकायची किती तेवढं सांगते, ते सांगायचं राहिलेलं होतं। छातीचा चौथा भाग जेवढा आपण लूजिंग सहित घेतला त्यामध्ये अर्धा इंच जास्त घेऊन बाहीसाठी घडी टाकायची असते। आणि या बाहीसाठी तर एक्स्ट्रा कपडा सुद्धा आपल्याला ठेवायला लागतो, त्यासाठी तुम्ही तो एंड स्क्रीनचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला समजेल कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते। तर हा माझा पूर्ण ब्लाऊजचा लुक आहे। फिनिशिंग बघा किती छान आलेलं आहे, परफेक्ट फिटिंगमध्ये सुद्धा कस्टमरला बसलेला आहे। माझे सगळे व्हिडिओ कस्टमरला ब्लाऊज पोहोचल्यानंतरच अपलोड होत असतात, तर तुम्ही बिनधास्त या मापाचं कटिंग करू शकता। तुम्ही जर ब्लाऊज बघून माझं कटिंग केलं असेल तर तुमचा ब्लाऊज कसा झाला मला कमेंटमध्ये सांगत जावा। तर अशा पद्धतीने, आणि काही प्रॉब्लेम जरी आले तरी सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी व्हिडिओमध्ये ते सांगतच असते। तुम्ही फक्त व्हिडिओ माझे पूर्ण बघत नाही, आणि प्रत्येक कमेंटला उत्तर देणं शक्य नसतं, कारण सेम प्रश्न असेल तर प्रत्येक प्रश्नाला सेम उत्तर जाणं पॉसिबल नाही आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघत जा। हा आहे बॅक पार्ट, आणि पेपर कटिंगसाठी मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे। बरेच जण कमेंटमध्येच विचारत आहेत प्राईज वगैरे, तसं करू नका, मला व्हॉट्सॲपला मेसेज करा, सगळ्या डिटेल्स तुम्हाला भेटतील। धन्यवाद।